मी आज तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारेन की हिंदू धर्माचा संस्थापक कोण आहे? तुम्ही स्वतःलाच विचारा आणि स्वतःलाच त्याचं उत्तर द्या. तर वास्तविक जर बघितलं तर भारत भूमीवर एकच धर्म होता आणि तो धर्म होता आदि सनातन देवी देवता धर्म. कारण ह्या भारत भूमीवर जर बघितलं तर देवतांचं राज्य होतं आणि आता जर बघितलं तर देवतांचं राज्य नाही आहे. पण ते देवतांचं राज्य जर बघितलं तर अन्न हे आपल्याच हातामध्ये आहे. आता आपण पथनाट्य ऐकलं, प्रास्ताविक ऐकलं, तर त्याच्यामधून आपल्याला हेच कळतंय की ही जी भारतभूमी जी आहे तर ह्या भारतभूमीवर कसं देवतांचं राज्य होतं. या पथनाट्यातून आपल्याला सांगितलं गेलं की हिंदू धर्म जर बघितलं तर रोज काहीतरी सण असतात, उत्सव असतात, पण आज त्या सणांचं, त्या उत्सवांचं आध्यात्मिक रहस्य किती जणांना माहिती आहे. आणि जर बघितलं तर सुसंस्कार हीच एक आज काळाची गरज आहे. कारण आज आपण जर बघितलं तर आपल्या मुलांवर संस्कार आपल्यालाच करायचे आहेत. ही हिंदू संस्कृती आपल्यालाच टिकवायची आहे. आपल्या धर्माचं रक्षण हे आपल्यालाच करायचं आहे आणि हे आपण आपल्या कृतीमधून करू शकतो. आत्ताच जर बघितलं तर गेल्या रविवारी आमचा एक प्रोग्राम झाला गोव्यामध्ये आणि तिथे जर बघितलं तिथे एक उद्योगपती आलेले होते आणि त्यांनी स्वतःचं एक सुंदर असं एक उदाहरण दिलं की आपल्या कृतीतून आपल्या मुलांवर आपण संस्कार कसे करतो. तर त्याने सांगितलं की मला नित्य नियमाने रोज देवाची पूजा करायची सवय. तर मी सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं कार्य काय, तर बागेमध्ये जायचं, फुलं काढून आणायची. फुलं नुसती काढून आणायची नाही, ती जायची, स्वच्छ धुवायची नळाखाली. आणि कधी कधी असं व्हायचं नळाखाली धुता धुता त्याच्यातली 2-3 फुलं खाली पडून जायची. मी काय करायचो, खाली पडलेली फुलं उचलून ठेवायचो आणि नंतर मग देवपूजा करायला लागायचो. मग असं एक वेळ आली की आपल्याला काही कामानिमित्तानं बाहेर जावं लागलं. वेळ आली आपल्या मुलावर. त्यांच्या पत्नीने मुलाला सांगितले, आज तुझे बाबा नाही आहे तर तुला देवपूजा तुला करायची आहे. तर त्यावेळी मुलाने काय केलं, ते आपल्या बाबांचं अनुकरण केलं. त्याला फक्त देवपूजा करायची तेवढी माहिती, पण त्याने बघितलं होतं की बाबा रोज बागेमध्ये जातात, फुलं काढून आणतात, धुतात आणि त्याला असं वाटलं की बाबा काहीतरी ती 2-3 फुलं कशाला काढून ठेवतात माहिती नाही, म्हणून त्याने पण काढून ठेवली 2-3 फुलं बाजूला. त्याच्या आईने विचारलं की ही फुलं तू बाजूला का ठेवली. तर तो म्हणाला, बाबा असंच करतात ना, रोज 2-3 फुलं बाजूला काढून ठेवतात. म्हणजे सांगायचं का त्या ग्रहस्थानी